नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर. आता निकाल 21 डिसेंबरला, तर मतमोजणी पुढे ढकलणं योग्य वाटत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. हे यंत्रणांचं अपयश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. मतमोजणी लांबणीवर गेली, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी. नागपूरच्या खंडपीठानं दिलेला आदेश. निवडणुकीचा खेळ खंडोबा. हे सरकार कोणत्या दिशेनं काम करतंय? विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. मतमोजणी पुढे ढकलण्यावरून चर्चांना उधाण. त्यांना काहीतरी सेटिंग करायची असेल, शिवाय संशय घेण्यास वाव आहे. आमदार निलेश राणेंचा भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल. बुलढाण्यात बोगस मतदारांचा सुळसुळाट. आमदार संजय गायकवाडांच्या मुलानं मतदाराला पळवून लावलं. कुणाल गायकवाडच्या बोगस मतदाराला अभय. राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी शांततेत मतदान सुरू. राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 11% मतदान. सिंधुदुर्गात शिंदेंच्या सेनेकडून पैसे वाटप. पैशाची बॅग एकनाथ शिंदेंनीच आणल्याचा वैभव नाईकांचा गंभीर आरोप. मालवणात भाजपच्या थैल्यांना बॅगेनं उत्तर. पैशांच्या बॅगा प्रकरणावरून राऊतांचं ट्विट चर्चेत. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोख रक्कम सापडली. निलेश राणेंनी पोलीस ठाण्यात जाऊन विचारला जाब. गुन्हा दाखल करण्याचीही मागणी. हिंगोलीत 1 कोटीची रक्कम सापडली. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाची कारवाई. बुलढाण्याच्या खामगावमध्ये पैसे वाटपाचा प्रकार. 50,000ची रोकड जप्त. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई. भोरमध्ये मतदानावेळी निवडणूक आयोगाच्या नियमाचं उल्लंघन. ईव्हीएमची हळद कुंकवानं पूजा करत केली आरती. भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावरील धक्कादायक प्रकार. राज्यात काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड. भोकरदन, सोलापूर, संभाजीनगरमध्ये मतदार ताटकळले. आमदार संतोष बांगर यांच्याकडून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप. मतदान कुठे करायचं एका महिलेला सांगितल्याचा आरोप. मात्र मतदान कर्मचाऱ्यांकडून आक्षेप नोंदवला गेला नाही.